हाय फ्रेंड्स, तुम्ही बघत आहात संसारिका फूड चॅनल आणि आज आपण बघणार आहोत हॉस्टेलवर राहणाऱ्यांसाठी तसेच नोकरदार तसेच प्रवासासाठी एक खास असा उत्तम पर्याय म्हणजेच इन्स्टंट उपमा प्रीमिक्स। चला तर मग सुरू करूया। एका कढईमध्ये आपण टाकणार आहोत पाव किलो रवा। इथे मी बारीक रवा घेतला आहे, तुम्ही जाड रवा यूज केला तरी चालेल। आता आपण तो खमंग भाजून घेऊया। रवा भाजल्यानंतर त्याच कढईमध्ये आपण फोडणी करून घेणार आहोत। त्यासाठी आपण त्यात टाकूया 2 चमचे तेल, पाव चमचा मोहरी, बारीक कापून घेतलेला कढीपत्ता आणि बारीक कापून घेतलेली थोडीशी कोथिंबीर। आता आपण त्यात टाकूया 2 हिरव्या मिरच्या, त्या मी मधोमध कापून घेतल्या आहे। त्या आपण नंतर फोडणीतून काढून घेणार आहोत। आता आपण त्यात टाकूया उडीद डाळ, ती मी छान पुसून घेतली आहे, आणि थोडीशी चणा डाळ। ही फोडणी आपण खमंग परतून घेणार आहोत। कुठलाही पदार्थ यामध्ये आपण कच्चा ठेवणार नाहीये, तो छान परतून घ्यायचा आहे, म्हणजे आपलं उपमा प्रीमिक्स आहे ते जास्त दिवस टिकेल। आता आपण मिरच्या काढून घेऊया, कारण मिरच्यांमधला तिखटपणा तेलामध्ये उतरला आहे। आता आपण त्या मिरच्या काढून घेऊया आणि त्यानंतर आपण त्यात टाकणार आहोत लाल सुक्या मिरच्या। लाल सुक्या मिरच्या ह्या लवकर जळतात, म्हणून आपण त्यानंतर टाकणार आहोत। आता आपण हे छान परतून घेऊया। फोडणी छान परतली गेली आहे, तुम्ही बघू शकता। फोडणी छान परतल्यानंतर आपण त्यात भाजून घेतलेला रवा टाकणार आहोत। तोही आपण छान एकजीव करून घेऊया। त्यानंतर आपण त्यात टाकणार आहोत चवीनुसार मीठ, हे आपण कमी गॅसवरच हलवत राहायचं आहे, आणि अगदी चिमूटभर साखर। आपलं प्रीमिक्स रेडी झाले आहे। यामध्ये तुम्ही सायट्रिक ॲसिड म्हणजे लिंबूचं सत्व बाजारामध्ये मिळतं, ते सुद्धा टाकू शकता। थंड करून हे तुम्ही बरणीमध्ये किंवा हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवायचं आहे। आता आपण याचा उपमा कसा करायचा तो बघूया। जेवढा आपल्याला उपमा बनवायचा असेल तेवढं आपलं प्रीमिक्स घ्यायचं। एका वाटीमध्ये आपण ते घेतलं आहे। आता आपण रव्याच्या दुप्पट गरम पाणी टाकणार आहोत। तुमचा रवा जर जाड असेल तर पाणी थोडं जास्त लागतं। आता आपण हे लगेचच 2 मिनिटांसाठी झाकून ठेवणार आहोत। 2 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता, आता आपण यात अगदी थोडंसं पाणी ॲड करूया, आणि पुन्हा 1 मिनिटासाठी आपण ते झाकून ठेवणार आहोत। अगदीच झटपट होतं। तुमची मुलं जर हॉस्टेलवर असतील किंवा तुम्ही नोकरी करत असाल किंवा प्रवासासाठी जर तुम्ही हे करून घेतलं तर अगदीच छान पर्याय आहे। नक्की घरी ट्राय करून बघा, आणि तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात हे कळवायला विसरू नका। थँक्यू।